नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 20. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नमन करून त्या मोर्याला, गौरीपुत्र श्री विनायकाला, पागतो साह्य या कार्याला, अधिक मास पोथीच्या. शारदेसही करुणी नमन, भक्तिभावे तिचे स्तवन, करुणी पूर्ण श्रद्धेने पदवंदना, करीत असे चरण धरुणी. सद्गुरूंचे कृपादान मागतो, त्यांचे हे कार्य पोथी उल्लेखनाचे पूर्णत्वास जाऊ दे म्हणतो. दृढ धन्वा राजा वाल्मिकांना करी प्रार्थना. कर जोडून करी प्रार्थना, मने माझ्या आत्मकल्याणा, सांगा साधना कोणती तव राजा, ऋषी म्हणती ऐकाता. 3 वर्षांनी येता अधिक, पूजावा तो श्रद्धापूर्वक, लोकांनी सोहितात या मासीचा व्रतविधी कसा असावा सांगतो. आधी एक दुर्मिळ संधी आहे पुण्य लाभाची मोठी, या मासाचा प्रारंभ होता, काय करावे ऐकाता. प्रांतकाळी उठून त्वरितात, ध्यान करावे श्रीहरींचे, मुखमार्जन आणि दंतधावन करुणी, मुखशुद्धी छान करावी. मग करावे प्रांत स्नान, मंगल पवित्र पाण्याचे, स्नानासाठी सागर सरिता पवित्र मानल्या जरी असती. तरी स्थल परत्वे आपण, दूर जरी असतो त्यापासून, तरी आपल्या घरीच स्नान करिता, करावे स्मरण पवित्र नद्यांचे. नाव घेऊन धरावी धार मस्तकी, मग स्मरण मात्रे त्या तत्वाने, जलदेवता येते त्वरेने, अनेक स्नान पुण्य पाण्याने, ठाईंच्या जीवा घडत असे. प्रांतविधी मंगल स्नान करावे, देह शुद्ध आणि मनही धूत, वस्त्राती नेसून बसावे, पूजा स्नानाशी पूजकाने. पूजा बैठक असावी सुंदर, पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख, अंगुलीत घालवून पवित्र आचमन करावे विधिवत. संकल्प तो करावा मग, गंधाचा टिळा लावावा, शांत प्रसन्न मने आठवावा भगवान श्री पुरुषोत्तम. सूर्यदर्शन घेत असता गायत्री मंत्र जपावा चित्तात, स्मरावा मने सूर्य सविता, संध्याविधी करावा नेमस्त. पूजास्थान ते सुचिरभूत, तसेच करावे सुशोभित, सुभाषणी करावा स्थापित, एक सुंदर कलश तो. कलश सुवर्ण वा चांदीचा, ताम्र अथवा मृत्तिकेचा नसावा, मळकट वा छिद्र असलेला, तीर्थातून आणलेला असावा. कलशमुखी विष्णूंचा वास, कंठी त्याच्या रुद्रनिवास, मूळभागी ब्रह्मदेव खास, करी वस्ती कळशाच्या. सप्तनद्यांचे पवित्र पाणी, मंत्रोच्चाराने आव्हान भरू, भरलेल्या कळशावर मध्यस्थानी एक पात्र ठेवावे सुंदर. त्या पात्रावर सुवर्णाची मूर्ती ठेवावी श्रीहरींची, राधेसहित श्रीकृष्णांची, पुरुषोत्तम स्वरूपात. भक्तियुक्त अंतकरणाने पूजावा देव पूजास्थानी, सर्वोपचार त्या पूजूनी, करावा नैवेद्य आरतीसह. भक्तिभावे पूजा प्रार्थना करून त्या राधाकृष्ण समर्पावी, हरिचरणी सेवा आपले प्रेमभरे अर्पावी. त्या पुरुषोत्तमाची अधिक मासी नित्यपूजा करावी ऐसी, भक्तिभावे त्या श्रीहरीची आळवावे प्रेमाने. प्रसन्न होता तो पुरुषोत्तम, घडे संसार तो उत्तम, अंती जीवास मोक्षधाम, मिळे हरिकृपेने सहजची. संसार अनेक जन्ममरणाचा, तुटे सर्व बंध याने, करी जीवाची सोडवणूक, लक्ष 84च्या फेऱ्यातून. या पूजनाची फलश्रुती, उपासका काय काय मिळते, स्वजनांच्या होती गाठी भेटी, द्रव्य मिळे मोडलेले घर उभे राही. सुपुत्राचा लाभ घडेल, पुनरुपी मानवदेह मिळेल, हरिचरण जोडावया, मनुष्य देही धर्माचरण करता. धर्मरक्षणे प्राप्त होय ज्ञान, ज्ञाने भेटे श्रीहरी जाण, जे करे दूर अज्ञान, असावे असे शुद्ध ज्ञान. ज्ञाने मनी विरक्त जाणून, परमार्थ तो घडावा उत्तम, जीवास पडता मरण मिटी, कोणी नाही त्या संगती. सारेच ते मागे राहते, एकट्यालाच पुढे प्रवास करणे, अंतीच्या त्या प्रवासात पुण्याची फक्त सोबत मिळे. हरिनाम जपले मुखात, तेच सोबती येतसे नेहमी, धन मान आणि सत्ता नाही येत संगती शेवटी. माझे म्हणून जरी जोडले, तरी नाही त्याचा उपयोग, बालपण आणि तारुण्यपण संपता, पुढे ग्रासे वार्धक्य जाण. नाना व्याधी देहा लागून, जीवा झरझर करतात भारी, मुठीतली वाळू गळते तशी, मूठ रिकामी कधी होते कळेना. आयुष्य सरते तसेच काही, सत्य जाणावे हेची म्हणा, काळरूपे सर्पे जिला धरले, तो बेडूक जीवरूपी जाणा. काळ मुखातून सुटला सांगा, प्राणी तो कोण आहे जगी, जो जीव जगी जन्मला, तो मृत्यूने आहे ग्रासला. त्यातून नाही कोणी सुटला, याचा विचार करावा मुनी,
एका त्या हरी वाचून अन्य कोणी रक्षण करता नाही आपला. धावून येई संकटी तोच विवेक हा राखावा म्हणे, म्हणून आठवावा श्रीहरी चोखी दिनांचा कैवारी. तोच सोडवणूक करी बद्ध अशा या जीवाची, म्हणून चित्त हरिचरणी लावावे, उपासनेस स्वधर्माच्या धरावे. आत्मउद्धारा कारणे चित्त लावावे त्या धर्माकडे, धन जरी गाठी पडे सत्पात्र शोधून दान करावे. नाना प्रकार दानाचे असती, द्रव्य वस्त्र कोणी देती, अन्नदान कोणी करती, कोणी विद्यादान देती जगा. दानात आज द्यावे जे काही, अधिक पटीने उद्या घ्यावे, जे पेरावे तेच उगवे, हा निसर्ग नियम जाणावा. अधिक मासाचे हे महिमान, या मासी जे स्नानदान घडे, जीवाच्या हातून जप पूजा उपासना त्याचे पुण्य मिळे. अनेक पटीने घाली हरिपदरी, वरी त्याचा सांभाळ करी, संकटी उडी घालून या रक्षण करतो तो श्रीहरी. तीर्थामध्ये गंगा श्रेष्ठ, धेनुत कामधेनु वरिष्ठ, धनुधनात अर्जुन बळिष्ठ, मासात तैसा हा मास श्रेष्ठ. आणि कोणत्याही मासाची बरोबरी न होई अधिकाची, अधिक मास अधिक फलाची प्राप्ती करून तेही जाण. या मासात वाल्मिकी सांगती, दृढधनवा राजाला ऐकवूनी, इतका हा मास विशेष, तूही तुझ्या कल्याणास सेवा करी या अधिक मासाची. गतजन्मीचे करीत स्मरण, जरी करशील काही साधन, तरी सांगती तो श्रीहरी धावून येईल तुझ रक्षाया. या ब्रह्मांड नारद पुराणाचा अनेक व्रताचरणाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झाला असे. अरुण करी खास प्रार्थना, स्वीकारा प्राकृत दर्शन हे 20वा अध्याय हरिचरणी प्रेमभावे समर्पित असो. इति श्री ब्रह्मनारदे पुराणे अधिक मास महात्मे दृढधन्वा वाल्मिकी संवादे 20वा अध्याय समाप्त. श्री कृष्ण परमोस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तो आपण जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्मी अध्याय 20वा. अधिक मासाची अनेक व्रत. आपल्या गतजन्माची सारी कथा समजल्यावर तो शुक कोण, त्याने आपल्याला का जागवले, त्या जागण्याचा हेतू काय होता हे ज्ञात झाल्यावर दृढधन्वा राजाने वाल्मिकी ऋषींना स्वकल्याणाचा मार्ग विचारला. तेव्हा वाल्मिकी ऋषी म्हणाले की राजन, माणसाच्या जीवनात त्याच्या परमभाग्याने येणारे अधिक मास आणि त्या मासाचे व्रताचरण या गोष्टी त्याचे सर्वार्थाने कल्याण करणारे आहेत. तेव्हा आता या अधिक मासात नेमके काय करावे हे मी तुला सांगतो, ते ऐकून घे. यालाच अनेक व्रत असे म्हणतात. या मासाचा प्रारंभ होतात व्रत करणाऱ्या व्यक्तीने पहाटे उठावे. उठल्या प्रथम थोडा वेळ श्रीहरी चिंतन करावे. मग प्रांतविधी पवित्र स्नान करून धूत वस्त्र परिधान करून उपासकाने उपासनेच्या जागी येऊन बसावे. उपासकाची बैठक ही पूर्व व उत्तराभिमुख असावी. प्रथम आचमनादी विधी करून गंधलेपन करावे. गंध हे गोपीचंदनाचे असावे. श्वेतगंध हे ज्ञानेचे, रक्तचंद हे वशकारक, पित केशरी गंध हे सिद्धिकारक आहे. गंध आणि मुद्रा लावून झाल्या की शुद्ध पवित्र अशा जागेवर त्या जागेचे शुद्धीकरण सुशुभीकरण करून तिथे एक कलश मांडावा. कलशाच्या पाण्यात सर्व पवित्र नद्यांचे जल हे मंत्रपूर्वक आवाहित करावे. त्या तांब्यावर एक पात्र ठेवावे. त्यात तांदळाचे आसन करून त्यात श्रीकृष्णांची पुरुषोत्तमाची मूर्ती ठेवावी. भगवान पुरुषोत्तम हे त्या अधिक मासात स्वामी असल्याने त्यांचे ध्यान आव्हानादी यथोचित पूजन करावे. नैवेद्य आरती प्रार्थना करून देवाच्या नावाचा जप करा. कुपादान मागा. या मासात वरील प्रकारच्या नित्य पुरुषोत्तम पूजेबरोबर ज्याने त्याने आपल्या परीने यथाशक्ती दान करावा. या मासातील दानाचे पुण्य हे दान करत्यास अधिक पटीने लाभते. ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा. विप्रांना भोजन दान दक्षिणा द्या. व्रताचरण करून अधिकाधिक पुण्य पदरी जोडावे. इथे ब्रह्मनारद पुराणातील अधिक मास महात्म्याचा 20वा अध्याय कथाभाग पूर्ण होतो. श्री कृष्ण परमोस्तु. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.